विद्यार्थी मित्रांनो, मी संचालक सौरभ मालपाणी एजोब अमरावती. काल प्रथा श्रीवासनी MST-CETचा पेपर दिला. त्याची शिफ्ट 17 तारखेची मॉर्निंगची होती. आता आपण त्या पेपरचं थोडं ॲनालिसिस करूया. प्रथाचं असं म्हणणं होतं की फिजिक्सचे क्वेश्चन हे डिफिकल्ट होते. तिने सर्वात अगोदर केमिस्ट्री सॉल्व करायला घेतलं. केमिस्ट्री इझी होतं आणि तिला जवळपास 35 मार्कापर्यंत मार्क मिळू शकतो. आपण 32 मार्क धरूया केमिस्ट्रीमध्ये. फिजिक्सचं तिचं असं म्हणणं होतं 20 क्वेश्चन मला जमले आणि बाकीचे क्वेश्चन्स क्रिटिकल होते, हार्ड होते. तरी तिचं म्हणणं आहे 25 मार्क तरी मला फिजिक्समध्ये मिनिमम मिळेल. पण ॲट द सेम टाईम तिचं म्हणणं होतं की मॅथ्समध्ये मला व्हेक्टर्स आणि लाईन अँड प्लेनचे क्वेश्चन जमले नाहीत, कारण की तिने त्याचं फार बेसिक पार्ट केलं होतं. ते 2 चॅप्टर केले नव्हते, तर त्यातले 7-8 क्वेश्चन सोडले म्हणे सर, लाईन अँड प्लेन आणि व्हेक्टर्सचे सोडले. तर बाकी बऱ्यापैकी क्वेश्चन्स मला जमले, 1-2 इंटिग्रेशनचे जमले नाही. तर तिचं म्हणणं होतं 30 क्वेश्चन्स तरी मॅथ्सचे करेक्ट येईल मिनिमम, 30 ते 32 क्वेश्चन. म्हणजे तिला मॅथ्समध्ये 60 ते 64 मार्क मिळू शकतात, फिजिक्समध्ये 25 आणि केमिस्ट्रीमध्ये 30 ते 35च्या मध्ये. ओव्हरऑल तिचा स्कोअर 117 ते 118 येऊ शकते. आणि कालची मॉर्निंगची शिफ्ट जी होती ती ओव्हरऑल मॉडरेट आपण म्हणू शकतो, कारण की त्यात फिजिक्स थोडा डिफिकल्ट होता आणि मॅथ्ससुद्धा थोडं लेंदी होतं. बाकी केमिस्ट्री इझी होतं, तर ती शिफ्टसुद्धा मॉडरेट होती. बघू आता 117-118 मार्कावर बहुतेक तिला 96 ते 97.5% मध्ये पर्सेंटेज यायला पाहिजे. होप फॉर द बेस्ट. रिझल्ट आल्यावर दिसेलच. जय हिंद, जय महाराष्ट्र.